तर मित्रांनो, आज मी परत भूषण मंडलिक भाऊंना पिकअप करायला चाललो. जे इंस्टाग्रामवरती चांगल्यापैकी फेमस आहे. त्यांचा कॉल आला होता, मला बोलले या म्हणे दादा पिकअपला म्हणे. आपण त्यांच्यासोबत आज गप्पा करणार मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. तर मित्रांनो, आज मी आहे ना भूषण भाऊ मंडलिक यांच्यासोबत आहे आणि आज ते त्यांच्या काहीतरी विषयावरती बोलतील जरा. बघा, आमच्याकडं विषय असे काही मुद्दे काही राहत नाही. आम्ही वायफळ लोक आहे, आम्ही वायफळच ओढवड करणार आणि आम्ही तेवढंच करून काही ना काहीतरी त्याच्यातून घडवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही काही. पण मग तुम्हाला एक सांग का, तुमच्यासोबत नाही का ट्रॅव्हलिंग करून इतकी मजा येते ना भाई. मी आजपर्यंत आहे ना खरंच कोणासोबत नाही का इतकी मजा नाही घेतली. जे आहे ते क्लिअर सांगतो. कारण की भरपूर जण शांत बसता. आता तुम्ही कस्टमर आहे असं मला अजिबात वाटत नाही. एकदम म्हणजे मित्रासारखं एकदम. ते मी फीलच नाही होऊ देणार ना. बघा, तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, आता मी कोणीतरी आहे काहीतरी मोठं आहे, मग मी पाठीमागं बसल, पायावरती पाय ठेवल, मी ते सिगरेट वगैरे पेटवल, हे गाडी इकडं हे गाडी तिकडं. अरे कशाला आलाय, बसलाय, झालाय कोणीतरी, तू माझ्यासोबत आलाय, 2 मिनिटं जरा सुखाने बोल, हास खेळ, तुम्ही खुश मी खुश. बरोबर. कशाला बाकीच्या गोष्टी करत बसायच्या. पण तुमचे व्हिडिओ तुम्ही असे एवढे लेट का बरं टाकता एवढ्या दिवसानंतर? असे लक्ष देत नाही इंस्टाग्राम वरती खास? मी तर अजिबात नाही. माझी तर आता अशी इच्छा आहे का मी ते इंस्टाग्रामच बंद करून टाकलं. अहो, ते एकदम काहीतरी गोष्ट. मला सांगा, तुमचे एवढे फॉलोअर्स आहे, तिथपर्यंत पोहोचायला लोक इतकं जीव काढता आणि तुम्ही बोलता इंस्टाग्राम डिलीट मारायचं. नाही, तसं नाही. म्हणजे असं जीव काढता, जीव मी पण काढलाय. मी काही तिथपर्यंत असंच नाही बोलतो. किंवा लहानपणापासून ते किडे शरीरात किंवा अंगात होते, तेच बाहेर निघाले एका वेळेनंतर. कलाकार एक तर मरत नाही. तुम्ही आतल्या कलाकाराला किती दाबून ठेवा, तो मरतच नाही. त्याची कला दिसून येते लगेच कुठं ना कुठेतरी. तेच केलं. आणि आज कंटाळा आलाय म्हणजे असं नाही का मी ते आता सहज आपण बोलून जातो का माझी ती इच्छा आहे ते बंदच करून टाकतो, पण मी मनापासून नाही बोलत. कशाला वैतागून जातं काही गोष्टी. बरोबर, आपण वैतागून जातो एका वेळेनंतर. आणि प्रत्येक माणसाचं आहे ना, मला असं वाटतं काही गोष्टी ना दादा एकदम टेम्पररी राहतात. काही गोष्टी नाही आयुष्यात, सगळ्या गोष्टी टेम्पररी. एक गोष्ट तुमच्या आयुष्यात आली, ती घडली, त्याच्यानंतरून पुढे 4 गोष्टी अशाच घडत जातात. आणि त्या आहे ना प्रत्येक एका गोष्टीला ना वेळ राहते दादा. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. आज तुमच्या 4 व्हिडिओ चालताय, आज तुमच्या 10 व्हिडिओ चालताय, चालू द्या. कदाचित त्या पुढे जाऊन एका वर्षानंतर नाही चालणार. हा, सांगता येत. प्रत्येक गोष्टीची एक वेळ राहते. आता तुम्ही घ्या, किती फेमस आर्टिस्ट आहे जे एका टायमाला झाले, ते झाले त्याच्यानंतर ते आता बंद आहे. काही संपूर्ण पण गेले. जसे का नवाजुद्दीन सिद्दीकी. माणूस किती चाललाय एका वेळेपर्यंत? नाही, तो ऍक्टर एकदम खतरनाक बाप आहे, मानतो आपण, काहीच वाद नाही. आश्चर्य ऍक्टिंगचा बरोबर. आज त्या माणसाकडे काय की आज तो माणूस तुम्हाला कुठं दिसतो? आज त्या माणसाचं नाव तरी येतं. तेच आहे, प्रत्येक माणसाची, प्रत्येक व्यक्तीची एक. तुषार कपूरच पकडा ना तुम्ही. तुषार कपूरचा काळ कसा होता, ते गाणे किती लोक पागल व्हायचे. आज तो रस्त्याने कोणी विचारत पण नाही. म्हणजे वाईट परिस्थिती आहे तुषार कपूरची. त्याचे भरपूर व्हिडिओ पाहतो रील्स मध्ये, म्हणजे कोणी लक्ष पण देत नाही त्या व्यक्तीकडे. म्हणजे मला तर असं वाटतं लोक स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावर म्हणजे आपण तुम्ही चर्चामध्ये राहिले पाहिजे नेहमी. आता जसं का तुम्ही संजय दत्तला घ्या, काही ना काहीतरी गोष्टी करून समोर येतोच. तो किती मोठा कमबॅक केलं त्या व्यक्तीने. जसं हनी सिंग घ्या, बापरे, सगळ्यात मोठा फॅन मी हनी सिंगचा. थांबला परत उठला आणि किती भयानक कुठला, सगळ्यांची भट्टी लावून टाकली डायरेक्ट त्याने. म्हणजे मार्केट जाम करून टाकलं. आज तो एक बी रॅपर आज त्याच्या समोर उभंच नाही, डायरेक्ट उभंच नाही, कोणीच नाही. आपल्याला काय दिलंय ते बादशाही चुकून थोडं छेडलं त्याला आणि ते आज बादशाला लय जोड पडते असं मला वाटतंय. काय वाटतं मला? 100% खरं आहे त्या गोष्टी. प्रत्येक जणाचा आहे ना तो एक वेळ राहतो. आपल्यावरती डिपेंड करत आता का आपल्याला लोकांना काय द्यायचं, कितपत द्यायचंय. आज मी भले लोकांना काहीच देत नाही, माझे व्हिडिओ बंद आहे, हे बंद आहे, ते बंद आहे, पण पुढच्या 4 दिवसांनी मला माहिती किंवा 10 दिवसांनी मला माहिती लोकांना मी काहीतरी नवीन धमाका काहीतरी, आणि लोक डायरेक्ट क्रेझी होऊन जाते. भाई हे तुम्ही काय घेऊन आले, काहीतरी नवीन, किती डोक्याला ताण देऊ राहिले तुम्ही. आता काय दुसरं आमच्याकडे ऑप्शन नाही, तुम्हालाच पाहावं लागणार आहे आम्हाला. ऑप्शन कधीच नाही द्यायचं. तेच ऑप्शन सध्या नाही काय, म्हणजे आता सध्या तीच कंडिशन, तसंच सिच्युएशन येत झालंय हनी सिंगचं. जसं कमबॅक केलाय ना तो लोक काहीच पाहत नाही, फक्त हनी सिंगच दिसतोय आजकाल. रॅपिंगच्या बाबतीमध्ये फक्त हनी सिंगच दिसतोय, बाकी काहीच दिसत नाही ना. पूर्ण रॅप आज बघा ना, कोणीच नाही मार्केटमध्ये. मला तर वाटते किती डेंजर कार्यक्रम करून टाकला त्यांनी. एकदम विषय गंभीर आहे. एक
एकच म्हणणं आहे, एकच मत आहे की ह्या जगात आले, तुम्ही आयुष्य जगताय, आनंदाने जगा. 4 लोक तुम्हाला भेटताय, हसा खेळा, शिस्त पाळा. नाही तुमच्याकडनं शिकायला त्या गोष्टी खूप आहे बरं का भाई, काही बोला. बाकीचं काही असो, म्हणजे भरपूर लोक पाहिले मी आतापर्यंत. आता आमचं कसं म्हणतं का, रोजचे भरपूर लोक गाडीत बसतात. किती वर्ष झाली ह्या लाईन मध्ये मला 5-6 वर्ष झालेली. पहिली गाडी कोणती? पहिली आपली मी इको घेतली. मी ऍक्च्युली पहिले ना एक बिल्डरकडे कामाला होतो, त्यांच्याकडे 5 वर्ष काम केलं. थोडं नॉर्मल गोष्टी मी सोडून दिलं ते काम, आणि मग मी स्वतःचा विचार केला. म्हटलं नाही, स्वतः गाडीच घ्यायची. म्हटलं एक इको गाडी घेतली. इको पासून सुरुवात केली होती. तर आपल्या आता बऱ्याच गाड्या आहे मस्त, म्हणजे भाऊ गाडीवरती एका, दुसऱ्या गाडी 2 भाचे, आपल्या स्वतःच्या 3-4 गाड्या आहे. आता व्यवस्थित चालू आहे. डिझायर आहे, सगळ्या डिझायर आहे आणि एकदम व्यवस्थित चालू आहे. पण ठीक आहे, धंद्याचं थोडं कमी जास्त मार्केट जरा जाम असल्यामुळं. पण मग आणि मी नाही का सगळ्यात मेन काय केलं म्हणजे का, मला खूप दिवसापासून इच्छा होती की यार ब्लॉगिंग करावं, पण डेअरिंग होत नव्हती यार. असं डायरेक्ट रँडमली बोलायचं म्हटलं काही शब्द निघता माणसाचे नाही का, तर मी थोडा घाबरायचो त्या गोष्टीला. आता बघा लोक काय कॅमेरा ठेवलाय, आता तुम्ही माझ्यासोबत बोलताय, फ्री होऊन जायचं. नाही मी युज होऊन जायचं त्या गोष्टी. तुमच्या सारख्यांचे रील पाहून तर फ्री झालोय. तुमच्या सारखे जे फेमस आहेत ना सगळ्यांचे, म्हणजे काही गोष्टी मला इतक्या भेटल्या ना शिकायला की विचाराच्या बाहेर. म्हणजे मी पहिले नाही का, मला लई इच्छा होती यार ब्लॉगिंग करावं, पण डेअरिंग होत नाही यार, लोक काय बोलतील. गाईजेस त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं, किंवा या गोष्टीचं छोटस एक दुःख आहे का, काही कारणास्तव आमची चर्चा दादाची माझी ती पूर्ण नाही झाली, आणि जेणेकरून आम्हाला आता थांबावं लागतंय, कारण की आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलोय. आता आम्हाला घरी जावं लागणार आहे, कारण की मी ऑलरेडी 3-4 दिवसापासून बाहेर आहे, आणि मी जास्त वेळ बाहेर राहू नाही शकत घरच्यांशिवाय. सो त्याच्यामुळे आता घर आलंय. काही गोष्टींमुळे ती चर्चा अर्धवट राहिली, स्टोरेज फुल झालं, हे झालं ते झालं. पण मग दादा, माझा शब्द आहे तुम्हाला, परत येऊ आपण, एकत्र येऊ, एकत्र भेटू, आणि आपण अजून काहीतरी लोकांना सांगण्याचं किंवा बोलण्याचं किंवा काहीतरी एंटरटेनमेंट करण्याचं. तुम्ही फोन केला पाहिजे मला, बोलवलं पाहिजे तुम्ही. माझाच फोन येणार तुम्हाला, दुसरं कोणच येणार आहे दादा. चलो बाय बाय गाईजेस, गुड नाईट. येस काळजी घ्या, आमच्या आनंदात राहा. नक्की चला चलो बाय. चलो बाय पब्लिक.